मानेवर तलवार असताना हसायचं धाडस. तालमीतली माती आणि मातीचा वास अजून विसरलेलो नाही वस्ताद. वस्तादाव ही काय रीत झाली तालमीत बोलवायची? 4 वेळा निरोप पाठवला, जवाब नाही आला, म्हणून आपली पद्धत वापरली. सुनबाईवर एवढा बाका प्रसंग उदरला, ना निरोप ना खबर. ज्योती, चुकलास. तुला माफी नाही. काय चुकलं वस्ताद? आमच्या सुनबाई एकट्या एवढ्या बेफिक्रीनं पाठवायचं होतं का शाळेला? वस्ताद बऱ्याचदा मी बरोबर असतो, पण कधी कधी देणगीसाठी जावं लागतं. तेवढ्यात वैऱ्याने डाव साधला. सुनबाईवर शेण मारा केला, दगड फेकली, आमच्या जीवारी लागलं ते, आणि ह्याला जबाबदार तू आहेस. मला नुसतं सांगावा धाडला असता तर त्या कोण भटाचं काय करायचं तर म्या केलं असतं. ज्योती, चुकीचा वागलास पोरा. परत अशी चूक व्हायची नाही वस्ताद. शाळा काढली जणू. शाळा काढून काय होणार याची गरज आहे का आपल्याला? लई गरज आहे वस्ताद, लई गरज आहे. वस्तादाव तलवारीच्या जोरावर राज्य क्रांती करता येते, पण सामाजिक क्रांती करायची असेल ना तर शस्त्र एकच, लेखणी. आणि म्हणून मी लेखणी हातात घेतली. वस्ताद, आता सगळ्यांच्या हातात लेखणी द्यायला पाहिजे. समजा लेखणी हातात घेतली तर होऊन होऊन काय होणार? घर शहाणं होईल, समाज शहाणा होईल. मग समजा येड आहे का? येडाचे समाज, येडाचे वस्ताद. आता तुमचंच बघा ना, तुमच्याकडे एवढी शस्त्रविद्या आहे, एवढी ताकद आहे, हजारो तरुणांना तुम्ही घडवलंय. वस्ताद म्हणून तुमची सगळीकडे ख्याती आहे, पण केवळ जन्मानी मांग आहात म्हणून कर्तृत्वाला म्हणावी तशी किंमत नाही. माफ करा वस्ताद, पण या तालमीत तुम्ही राजे असलात तरी पाटलाच्या दारात गेल्यावर मात्र पायरी जवळच बसावं लागतं ना वस्ताद? भैर का वस्ताद? तिथं तुमच्या मनगटातली ताकद, उरातली हिंमत, तुमची विद्या सगळं गळून पडतं. का? कारण शतकानुशतक या रूढी, अंधश्रद्धा याची धुळफेक करून आपली दृष्टी साधू करून टाकली. आणि ही दृष्टी जर निकोप करायची असेल ना वस्ताद, त्यासाठी शाळा, शिक्षण हे पहिलं पाऊल आहे. हे पोरा, खूप मोठं काम करतोयस. ज्या दिवशी तू तलवार सोडलीस त्या दिवशी मन नाराज झालं होतं. म्हणलं आपला पठ्या मैदान सोडून चाललाय, पण आज पटलं. तू जे काही करतोयस ते बरोबर आहे. दे लेखणी पोरा स्वरांच्या हातात दे. हा लवजी तुझ्या माग उभा आहे. वस्ताद, एकच विनंती, या क्रांतीच्या, समतेच्या वाटेवर चालताना कोण वाट अडवायला आलं तर त्यांना माझी वाट अडवू देऊ नका. अरे हा लवजी वस्ताद तुझ्या बरोबर हाय. तुझी वाट अडवणाऱ्याची खांडोळी केल्याशिवाय राहणार नाही. बिनघोर जा. त्या लवजी वस्तादाचा आशीर्वाद आहे तुला.